पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या कारणानं पवारांची साथ सोडलेल्या प्रशांत जगताप यांनी काँग्रेसला हात दिलाय। शरद पवारांचे निष्ठावंत अशी जगताप यांची ओळख आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत। एकीकडे प्रशांत जगतापांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाला तर दुसरीकडे पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचे वारे वाहू लागल्याचं पाहायला मिळतंय। माझी लढाई आहे ती भाजपच्या विरोधात आहे। प्रशांत जगताप हा काँग्रेस पक्ष सोडणार नाही, एक वेळेस राजकारण बंद करेल पण काँग्रेसमधून दुसरीकडे कुठे जाणार नाही। प्रशांत जगतापांचं जे वादळ आहे ते वादळ शांत नाही झालं तर ते वादळ आज मूळ जो काँग्रेस पक्षाचं जे वादळ आहे त्यामध्ये सहभागी झालं। जर आपल्याला आयडियोलॉजीवर कोणी येत असेल तर त्याचं स्वागतच आहे, पण ज्याला 2-2, 3-3 दिवस लागत असेल विचार करायला आयडियोलॉजीवर, निश्चितच जर काय अटी शर्ती असतील तर त्याबद्दल बारकाईने विचार केला पाहिजे, कारण आम्हाला नुकताच पुणे शहरातला एक वाईट अनुभव आहे। राजकीय पक्षाचा एक प्रमुख या नात्याने त्यांच्याशी संवाद साधण्याचा पण देखील प्रयत्न केला। आमच्या काही कार्यकर्त्यांशी पण बोलले, कार्यकर्ते बोलले, सुषमाताई बोलल्या आहे बोलल्या। डुबत्या जहाजामध्ये कोणीही बसत नसतं हे प्रत्येकाला माहिती आहे, आणि उभाटा हे डुबतं जहाज आहे। पुणे महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार हे जवळपास निश्चित झालंय। लवकरच यावर शिक्कामोर्तबही केलं जाणार आहे आणि दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाचे वारे वाहू लागताच पवारांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील महत्त्वाचे नेते प्रशांत जगताप यांनी याला विरोध करत आपल्या पदाचा राजीनामा दिला होता। प्रशांत जगताप कोणत्या पक्षात जाणार याची चर्चा जोरदार सुरू होती। अखेर प्रशांत जगताप यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत या चर्चांना पूर्णविराम दिलाय। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत जगताप यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश दिलाय। माझी लढाई ही भाजपच्या विरोधात आहे, आता राजकारण बंद करेन पण काँग्रेस पक्ष सोडणार नाही असा निर्धार पक्ष प्रवेशावेळी जगताप यांनी केला। प्रशांत जगताप हे काँग्रेसमध्ये जाणार असल्याची बातमी पहिल्यांदा झी24 तासने दाखवली होती आणि आज अखेर झी24 तासच्या बातमीवर ही शिक्कामोर्तब झाला। माझ्या पूर्वाश्रमीचा पक्ष सोडून काँग्रेस पक्षामध्ये सहभागी होतोय। हे होत असताना माझ्या पूर्वाश्रमीचा पक्ष, पक्षाचे नेते यांचे सुद्धा मनापासून आभार की त्यांनी मला वेळोवेळी संधी दिली। माझी या माध्यमांना सुद्धा विनंती आहे, माझा काँग्रेसचा प्रवेश हा शाहू फुले आंबेडकर विचारधारा आणि गांधी आणि नेहरू विचार पुढे नेण्याकरताचा हा प्रवेश आहे। याच्यामध्ये कुठेही माझे जुने पक्षप्रमुख यांच्यावर माझा कुठला वाद झाला आहे किंवा मी विरुद्ध पक्षप्रमुख, जुने पक्षप्रमुख अशा प्रकारचा वाद बिलकुल रंगू नये। माझी लढाई आहे ती भाजपच्या विरोधात आहे। पुरोगामी चळवळीत काम करणाऱ्या सगळ्या ज्येष्ठांना, तरुणांना माझा एक शब्द राहील की प्रशांत जगताप आज काँग्रेसमध्ये दाखल होत आहे। मागचा 26.5 वर्षाचा अनुभव मी सांगितला, माझं वय आज 47 आहे। इथून पुढं काँग्रेस पक्षाने मला कुठल्याही स्तरावर संधी देऊ किंवा नको देऊ, प्रशांत जगताप हा काँग्रेस पक्ष सोडणार नाही, एक वेळेस राजकारण बंद करेल पण काँग्रेसमधून दुसरीकडे कुठे जाणार नाही। सत्ता आणि विचार यामध्ये प्रशांत जगताप यांनी विचार निवडले आणि ते काँग्रेसमध्ये सहभागी झाले असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रशांत जगताप आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं काँग्रेसमध्ये स्वागत केलं। उभ्या महाराष्ट्राला पडलेला एक प्रश्न होता की ते कधी जाणार, कोणत्या पक्षात जाणार, जी चर्चेची जी मंथन आणि खलबतं सुरू होती, आज हे वादळ, प्रशांत जगतापांचं जे वादळ आहे ते वादळ शांत नाही झालं तर ते वादळ आज मूळ जो काँग्रेस पक्षाचं जे वादळ आहे त्यामध्ये सहभागी झालं। मी त्यांचंही या निमित्तानं त्यांचं आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो। प्रशांत जगताप यांचा काँग्रेस प्रवेश होत नाही तोवर तिकडे पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर उमटू लागलाय। प्रदेश काँग्रेसने जगतापांच्या प्रवेश प्रक्रियेत विश्वासात घेतलं नसल्याची खंत काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी व्यक्त केली आहे। तर याच वेळी शिंदे यांनी पक्षाला सावधानतेचा इशाराही दिलाय। तर काँग्रेसमध्ये वैयक्तिक महत्वाकांक्षेला किंमत नसते असाही अप्रत्यक्ष सल्ला त्यांनी जगतापांना दिलाय। त्यांना असं वाटत असेल पुणे शहर काँग्रेस छोटे आहे, त्यांच्या लायकीचं नसेल म्हणून, त्यांच्या लायकीचं प्रदेश काँग्रेस कमिटी असेल म्हणून ते तिथे गेले असेल तर काही हरकत नाही, त्यांचा विचार आहे। पण मी आमच्या प्रदेश काँग्रेस कमिटीला सांगत असताना एवढंच सांगितलं की साहेब, जर आपल्याला आयडियोलॉजीवर कोणी येत असेल तर त्याचं स्वागतच आहे, पण ज्याला 2-2, 3-3 दिवस लागत असेल विचार करायला आयडियोलॉजीवर, निश्चितच जर काय अटी शर्ती असतील तर त्याबद्दल बारकाईने विचार केला पाहिजे, कारण आम्हाला नुकताच पुणे शहरातला एक वाईट अनुभव आहे।
तो दंगेकराच्या माध्यमातून कोणीही लिव्ह अन लायसन्सवर आमच्याकडे येऊ नये, कोणी आमचा पोट भाडे करू होऊ नये, एवढी आमची इच्छा आहे. गाडीतलं पेट्रोल संपलं की मग पेट्रोल भरायला यायचं आणि रंग 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 दुसऱ्यासाठी गाडी चालवायची आणि मग परत निघून जायचं. तसं आता होणार नाही. पुण्यात राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणामुळे नाराज झालेल्या प्रशांत जगतापांनी राजीनामा दिला आणि ते कोणत्या पक्षात जाणार अशी चर्चा सुरू होती. त्यातच जगताप यांना उद्धव ठाकरेंनी पक्षात येण्यासंदर्भात ऑफर देण्यात आल्याची माहिती मिळते. ठाकरे आणि जगताप यांच्यात 10 मिनिटं चर्चाही झाली होती. मात्र उद्धव ठाकरेंची ऑफर धुडकावत प्रशांत जगताप हे काँग्रेसमध्ये डेरे दाखल झाले. एक राजकीय ज्यावेळी ते निर्णय राजीनामा झाल्यानंतर तर एक राजकीय पक्षाचा एक प्रमुख या नात्याने त्यांच्याशी संवाद साधण्याचा पण देखील प्रयत्न केला. आमच्या काही कार्यकर्त्यांशी पण बोलले, कार्यकर्ते बोलले, सुषमाताई बोलल्या, आहे बोलल्या. उद्धव साहेब बोललेत की नाही बोललेत हे मला माझी माहिती नाही आहे. परंतु एक गोष्ट नक्की आहे की ज्यावेळी मी उद्धव साहेबांशी चर्चा केली तर ती चर्चा पण सकारात्मक होती. पण अर्थात तो त्यांचा निर्णय. तर ठाकरेंच्या शिवसेनेनं प्रशांत जगताप यांना दिलेल्या ऑफरवरून शिंदेच्या शिवसेनेनं ठाकरेंवर निशाणा साधलाय. उद्धव ठाकरे यांना इतर पक्षातील नेत्यांना पक्षात घेण्याची घाई झाली आहे. मात्र कोणीही यायला तयार नाहीये. बुडणाऱ्या जहाजात कोण बसत नसल्याचा हल्लाबोल सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी केलाय. आता उद्धव ठाकरे साहेबांना इतर लोकांना पक्षात घेण्याची जी घाई झालेली आहे, पण तरी त्यांना कोणीही रिस्पॉन्स देणार नाही. डुबत्या जहाजामध्ये कोणीही बसत नसतं हे प्रत्येकाला माहिती आहे. आणि उभाटा हे डुबतं जहाज आहे. प्रशांत जगताप यांनी अनेक पर्याय असताना काँग्रेसचा पर्याय निवडत काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. प्रशांत जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशानं पुण्यात काँग्रेसची ताकद वाढणार आहे. मात्र दुसरीकडे काँग्रेसच्या जुन्या नेत्यांच्या नाराजीचा सामनाही काँग्रेसला करावा लागणार आहे. त्यावर आता काँग्रेस नेतृत्व कसा मार्ग काढणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. निलेश खरमरे, झी 24 तास, पुणे.